नमस्कार, आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। आमदार हरीश पिंपळे यांच्या वक्तव्याने भाजपमध्ये माजली खळबळ। योगींच्या सभेतील जाहीर भाषणाची तपासणी झाली सुरू। राज्यात डबल इंजिन सरकार महत्वाचे, विजय अग्रवाल यांनी वाटले अकोला विकासाचे संकल्पपत्र। हरीशभाई आलिमचंदानी ठरणार लालाजींचे मानसपुत्र, मतदारांशी आत्मीयतेने संवाद, प्रचार झाला सुरू। वंचित नेते प्रकाश आंबेडकरांचे हात बळकट करण्याची गरज व्यक्त, अकोट येथे वंचित उमेदवार दीपक बोडखेंचे प्रचार कार्यालय सुरू। परवानाधारकांकडून बंदुकी केल्या जप्त, भयमुक्त वातावरणात निवडणूक करण्याची तयारी सुरू। आता सविस्तर बातम्या। 3 वेळा आमदार अर्थात 15 वर्षीय आमदार असलेले हरीश पिंपळे यांनी भाजपची विचारधारा गुंडाळल्याचे स्वतःच कबूल केले। योगींच्या कालच्या सभेत आमदार हरीश पिंपळे यांच्या वादग्रस्त विधानाने भाजप नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे। पिंपळे यांच्या या वाक्यावर जोरदार आक्षेप पक्षात घेतला जात आहे। अरे आता हरीश भाऊ तर 15 वर्षात लय पुढे गेला, आता कार्यकर्ता पुढे जाणार आहे, हे मतदाते पुढे जाणार आहे। मायावाले हा जो विजय होणार आहे, हा विजय मतदाता आणि कार्यकर्त्याला समर्पित राहणार आहे। कारण 15 वर्षात मला जे पाहिजे होतं माझ्या कुटुंबासाठी ते सगळं झालं। आता कार्यकर्त्यासाठी आणि मतदातासाठी काम करायचं आहे। MIDC आपल्याला विकसित करायची आहे, चांगले कॉलेज आणायचे आहे। तुमच्या MIDCचा पाणी पुरवठ्याचं आरक्षण टाकून दिलेलं आहे, रस्ते लावून दिले, लाईटच्या व्यवस्था करून दिले, नवीन प्रकल्पाचं बोलणं झालेलं आहे। अरे किती पुढे नेता, जास्त पुढे नेसान तर मल्ले फटाके लागतील ना, थांबा ना गड्यो। 15 वर्षात माझ्या कुटुंबासाठी जे पाहिजे होते ते सगळे झाले, आता कार्यकर्ता आणि मतदातासाठी काम करायचे आहे, असा दावाच हरीश पिंपळे यांनी बुधवारी केला। इतक्यावर हरीश पिंपळे थांबले नाहीत, तर त्यांनी जास्त पुढे न्याल तर मले फटाके लागतील ना गडे हो, असे म्हणत पक्षातील अंतर्गत वादावर जाहीरपणे टिप्पणी केली। त्यांचे तिकीट कापले जाणार होते, पण वेळेवर त्यांना पक्षाने तिकीट दिल्याने त्यांनी उघडपणे बुधवारी मत मांडले। हरीश पिंपळे यांच्या जाहीर सभेतील भाषणाबद्दल पक्षात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। स्वतःला सगळ्यात शेवटी ठेवणाऱ्या पक्षाचे आमदारच पहिले स्वतःसाठी काम करत असतील तर भाजपसाठी हा मोठा वैचारिक धक्का मानला जात आहे। अरे आता हरीश भाऊ तर 15 वर्षात लय पुढे गेला, आता कार्यकर्ता पुढे जाणार आहे, हे मतदाते पुढे जाणार आहे। मायावाले हा जो विजय होणार आहे, हा विजय मतदाता आणि कार्यकर्त्याला समर्पित राहणार आहे। कारण 15 वर्षात मला जे पाहिजे होतं माझ्या कुटुंबासाठी ते सगळं झालं। आता कार्यकर्त्यासाठी आणि मतदातासाठी काम करायचं आहे। MIDC आपल्याला विकसित करायची आहे, चांगले कॉलेज आणायचे आहे। तुमच्या MIDCचा पाणी पुरवठ्याचं आरक्षण टाकून दिलेलं आहे, रस्ते लावून दिले, लाईटच्या व्यवस्था करून दिले, नवीन प्रकल्पाचं बोलणं झालेलं आहे। अरे किती पुढे नेता, जास्त पुढे नेसान तर मल्ले फटाके लागतील ना, थांबा ना गड्यो। राज्यात डबल इंजिन सरकार कसे महत्वाचे हे सांगत अकोला पश्चिमचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल यांनी जोरदार प्रचार सुरू केला। विजय अग्रवाल यांनी मतदारसंघात प्रत्यक्ष भेटी देत संकल्पपत्राचे वाटप केले। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी आज आपल्या मतदारसंघात जाऊन संकल्पपत्रक वाटप केले। या संकल्पपत्रक वितरणाच्या कार्यक्रमात अग्रवाल यांनी मतदारांना आगामी निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले। जनतेचा भाजप आणि आपल्यावर असलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले। विजय अग्रवाल यांनी मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत। या संकल्प पत्रकात उमेदवार विजय अग्रवाल यांनी विविध विकासात्मक मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे। त्यांनी अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या समग्र विकासासाठी एक व्यापक आणि ठोस कार्ययोजना तयार केली आहे। या योजनेसाठी त्यांनी पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण, रस्ते आणि
इतर अत्यावश्यक सुविधा या सर्व बाबींचा समावेश केला आहे। अकोलेकरांना समस्यामुक्त करण्यासाठी भाजप कटिबद्ध असून त्या दृष्टीने राज्यात डबल इंजिन सरकारची गरज आहे। महाराष्ट्रात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी कारकीर्द पाहता देवाभाऊंवरचा विश्वास हा अकोल्यात व्यक्त करताना भाजपचा प्रत्येक उमेदवार राज्यात कसा महत्त्वाचा आहे याविषयी ठोस मते मांडली। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चर्चेतील नाव हरीश आलिमचंदानी यांचे ठरले आहे। अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी हे लालाजींचे खरे मानसपुत्र ठरतील असा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे। लालाजींच्या कार्याला आधार व त्यांच्या कार्याचा वारसा घेत हरीश आलिमचंदानी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार सुरू केला आहे। साधा माणूस अशी ओळख असलेले हरीश आलिमचंदानी हे लालाजींच्या सारखेच कार्य करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। व्यापाऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले आलिमचंदानी यांनी डाबकी रोड, पंचमुख चौक, बाजारपेठेत प्रचार सुरू केला आहे। त्यांच्या प्रचाराला गती आली असून हरीश आलिमचंदानी यांनी वैयक्तिक संपर्कावर भर दिला आहे। दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या मृत्यूनंतर अकोला पश्चिम मधून भाजपातील ज्येष्ठ पदाधिकारी हरीशभाई आलिमचंदानी यांना तिकीट मिळण्याची सर्वाधिक शक्यता होती, पण त्यांना वेळेवर तिकीट दिले गेले नाही। अखेर आलिमचंदानी यांनी जनसेवेसाठी निवडणुकीत उडी घेतली। सामाजिक कार्यात अग्रेसर असून सर्व समाजातील व्यक्तींशी त्यांचे जवळचे संबंध आहेत। दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या स्टाईलने काम करण्याची हरीश आलिमचंदानी यांची कार्यपद्धती असल्याने त्यांच्यावर जनतेचा विश्वास बळावला आहे। वंचित नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांच्या लढाईत विजय संपादित करण्यासाठी अकोट विधानसभा मतदारसंघाचे वंचित नेते व उमेदवार दीपक बोडखे यांना विजय करण्याचा संकल्प प्रचार कार्यालय उद्घाटन प्रसंगी प्रत्येकाने व्यक्त केला। वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक रामदासजी बोडखे अकोट व तेल्हारा येथील प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन वेळी वंचित आघाडीचे नेते व पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते अकोट तेल्हारा येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। यावेळी सर्वच वक्त्यांनी वंचित उमेदवार दीपक बोडखे यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचा सल्ला दिला गेला। वंचित नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात विजय संपादित करण्याची गरज यावेळी व्यक्त केली। तालुक्यातील सर्व खेड्यातील मंडळी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी हजर होते। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते व पदाधिकारी आणि विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले, ज्यामध्ये नागरिकांना तुमच्या अपेक्षेत खरा उतरणारा एक पक्षनिष्ठ, उच्च शिक्षित, एक सक्षम, इमानदार पर्याय तुमच्या समोर वंचित बहुजन आघाडी उमेदवार मांडला। वंचित उमेदवाराला भरघोस मताने विजय करून तुमच्या स्वतःचा, तुमच्या परिवाराचा, येणाऱ्या पिढीचा विकास हा विकासरूपी फायदा करून घ्यावा असे आवाहन मान्यवरांनी आपल्या भाषणांमध्ये मांडले। कार्यक्रमाला पक्षाची एकजूट गर्दी पाहता वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा ताकदवर असल्याचे चित्र दिसले। कार्यक्रमाला अकोट व तेल्हारा ग्रामीण भागातील नेते, सरपंच व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते। जिल्ह्यात भयमुक्त वातावरणात निवडणूक करण्यासाठी परवानाधारकांकडून शस्त्र जमा करणे सुरू झाले आहे। ते पोलीस विभागाकडे जमा केले जाते। काहींना सूट दिली असून अनेकांचे परवाने जमा करण्यात आले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील 702 परवानाधारकांपैकी 605 जणांनी बंदुका पोलीस विभागाकडे जमा केल्या, ज्यामध्ये 97 परवानाधारकांना नियमानुसार सूट दिली आहे। गृह विभागाने याबाबत माहिती दिली आहे। निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय, त्यामुळे अकोला जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली। 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल। त्यामुळे परवानाधारक शस्त्रधारींना बंदुका जमा करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार अकोला जिल्ह्यातील लायसन्स प्राप्त 702 पैकी 605 जणांनी शस्त्र जमा केली। बँकांसह 97 उपयोगकर्त्यांना सूट दिली आहे। गृह विभागाने सांगितले की यामध्ये खेळाडू आणि शेतकरी देखील सामील आहेत। जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन घेणारे सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक, माजी आमदार तसेच इतर सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी निवृत्ती वेतन अदा होत असलेल्या बँकेत जाऊन विहित नमुन्यातील हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी असे आवाहन जिल्हा कोषागारातर्फे करण्यात आले आहे। कोषागाराकडून संबंधित बँकेत विहित नमुन्यातील हयात प्रमाणपत्र यादी उपलब्ध करून दिली आहे।
त्याचबरोबर सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी उपलब्ध केलेल्या यादीत आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे अनिवार्य आहे. त्याशिवाय डिसेंबर महिन्याची निवृत्ती वेतन काढता येणार नाही. तसेच करपात्र उत्पन्न असणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना जुन्या कर प्रणालीप्रमाणे प्राप्तिकराची गणना करावयाची असल्यास तसा अर्ज कोषागार कार्यालयात द्यावा, अन्यथा नवीन कर प्रणालीप्रमाणे प्राप्तिकर कापला जाईल. त्याचप्रमाणे 80 वर्षे व त्यावरील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतनात 20% किंवा अधिक वाढ मिळाली नसल्यास त्यांनी तात्काळ जन्मदाखला, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बँक खाते असलेल्या शाखा प्रमुखांचे प्रमाणपत्र, शासकीय निमशासकीय आस्थापनेचे प्रमाणपत्र, सेवा पुस्तकातील नोंद ओळखपत्र, सेवानिवृत्त झालेल्या कार्यालय प्रमुखांचे प्रमाणपत्र, वाहन परवाना, भारतीय जीवन विमा कंपनी अथवा अन्य विमा कंपनी यांचे कडील पॉलिसी यापैकी एक पुरावा तसेच बँक पासबुकाची झेरॉक्स कोषागारात सादर करावी. निवृत्ती वेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोषागार अधिकारी मा. ब. झुंजारे यांनी केले आहे. शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात काँक्रिटीकरण कामामुळे खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे प्रवासी आधीच त्रास सहन करीत होते. त्यात आता गेट क्रमांक 1 परिसरात चिखल झाल्याने हा भाग घसरडा झाला आहे. चालणे कठीण झाले. इतकेच नाही तर वाहने सुद्धा घसरत आहेत. एसटी स्टँड परिसरात सुरू असलेल्या कामामुळे समस्या वाढल्या होत्या. काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याचे अधिकारी सांगतात, परंतु आता कामावर पाणी मारल्यामुळे चिखल झालेला दिसतो. आणखी किती दिवस त्रास सहन करावा लागेल हा प्रश्न उपस्थित होत आहे. आगारात विविध वयोगटातील प्रवाशांचा देखील विचार व्हावा अशी मागणी केली जात आहे. बस स्थानकातील नियोजित काम पूर्ण झाले आहे. तसेच पाणी सांडल्यामुळे चिखल झाला असावा, कामाशी त्याचा काहीही संबंध नाही असे आगार प्रमुख सुभाष भिवटे यांचे म्हणणे आहे. प्रवाशांची गैरसोय होत असताना त्यावर उपाय काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी दिव्यांग बांधवांनी रॅली काढून लोकांमध्ये जागृती केली. या रॅलीत जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. अकोला जिल्हा प्रशासन, स्वीप समिती व दिव्यांग मदत कक्षातर्फे मतदार जागृतीसाठी दिव्यांग बांधवांची रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषद परिसरातून रॅलीला सुरुवात झाली. पुढे वसंत चित्रपटगृह, जुने पोलीस अधीक्षक कार्यालय व पुन्हा जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण कक्ष असा रॅलीचा मार्ग होता. दिव्यांग कलावंत प्रकाश अवचार, शाहीर पुरुषोत्तम गवई, शाहीर गौतम अंभोरे, गणेश वाकोडे यांच्या सहकाऱ्यांनी रॅलीत विविध गाणी सादर केलीत. उपस्थित सर्वांना मतदार प्रतिज्ञा देण्यात आली. दिव्यांग मतदारांना मतदान करण्याविषयी जागृती करण्यासाठी तसेच दिव्यांग मतदारांचे संपूर्ण मतदान होण्यासाठी रॅलीच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात अनेक कार्यक्रम घेतले जात आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या सातपुड्यात वसलेले वस्तापूर मानकरी येथे पांडव पंचमीच्या मुहूर्तावर रेड्यांच्या टकरी व त्यांचे पूजन सजावट मैदानावर परंपरेगत पार पडत असते. आदिवासींचे कुलदैवत बिरसा मुंडा व तपस्वी जाटू बाबा आदिवासी यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्प वाहून समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडले. त्यांनी आदिवासींसाठी केलेल्या समाज कार्याचे महत्त्व आदिवासींना आजही या दिवसाच्या निमित्ताने स्मरणीय होते. 161 वर्षापूर्वींची परंपरा आजही पार पाडली जाते. पहाडी मैदानावर रेड्यांच्या टकरा व यात्रा महोत्सव भरत होता. पण न्यायालयाच्या आदेशाने रेड्यांच्या टकरीवर प्रशासनाने बंदी आलेली आहे. रेड्यांच्या टकरामागचा उद्देश असा होता की रेडाच असा प्राणी आहे की ते टक्कर झुंज देतात. दुसरे कारण पशुपालन करणे हाच हेतू. यात्रा पांडव पंचमीलाच का, तर त्या दिवशी पांडव मैदानावर जिंकले होते. कोणत्याच प्रकारचे संकट कार्यक्रमावर येत नाही ही त्या काळची आदिवासींची कल्पना होती आणि ते आजही खरे ठरत आहे. या मेळाव्यात हजारो आदिवासी महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेशातून आणि वऱ्हाडातून येतात. कार्यक्रमाचे वंश परंपरेनुसार आयोजक संजय घिसू कासदे असतात. मित्रमंडळ, गावकरी लेकीबाडी यात्रेमध्ये हजेरी लावतात. दिवाळीचा आनंददायी कार्यक्रम ते पार पाडतात. प्रमुख पाहुणे दिगंबर सोळंके, दयाराम काळे, रामभाऊ भास्कर, पांडुरंग तायडे, आत्माराम ठिगर, अंभीर मोरे, ज्ञानेश्वर मानकर, रामकृष्ण डिगर, पिंटू वडतकार हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिराम कसबे व प्रास्ताविक
भिल समाजाचे अध्यक्ष भास्कर गुरुजी यांनी पार पाडले। आज या पांडव पंचमीच्या निमित्तानं वस्तापूर मानकरी येथे 161व्या वर्षाच्या मुहूर्तावर सर्व आदिवासी समाज एकत्र झालेला आहे आणि पाहिलेले आहे आपण गर्दी हे की अगोदर सांगितल्याप्रमाणे इथं पॉम्पलेटची माहिती देण्याची काही गरज नसतं आणि परंपरेनुसार इथं सर्व गोळा होतात। याच्या मागची पार्श्वभूमी ही आहे की आजपासून आता आमच्या सोयरिका भेटी गोटी सर्व समस्या वगैरे निराकरण सुरू या पद्धतीचं नियोजन होऊ शकतं की 161 वर्षाच्या अगोदर झालेलं असेल किंवा कम्युनिकेशन नसेल काही नसेल तो आज आम्हाला परिचिती त्या लोकांनी त्यावेळेस केलेले नियोजन ते आजपर्यंत आमच्यापर्यंत आलेलं आहे आणि त्या परंपरेनुसारच आम्ही चालत आहोत। पुढे सुद्धा हे कोशिश राहील की हे परंपरा सुरू राहिली पाहिजे। अकोले जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेला वस्तापूर मानकरी येथे आज दिनांक 6/11/2024 दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आदिवासी मेळावा हा कार्यक्रम संपन्न होत असतो। या कार्यक्रमानिमित्त दूरदूरवरून म्हणजे मध्य प्रदेश महाराष्ट्र अशा ठिकाणाहून आदिवासी बांधव या ठिकाणी येत असतात आणि एकमेकांना भेटीगाठी करतात आणि या ठिकाणाहून मुला मुलींची एकमेकांना परिचय होत असतात आणि रीतिरिवाजानुसार एकमेकांना पसंती करतात आणि यानुसार ते आपल्या जीवनसाथी निवडतात। अकोट तालुक्यातील मी वस्तापूर गाव या गावातून बोलत आहे। माझं नाव जयश्री ओंकार तोटे। आमच्या गावात ही जे आदिवासी महामेळावा आहे ते 161 वर्षापूर्वी चालू झालेलं आहे। कमीत कमी याच्यात 4 ते 5 पिढी पूर्वी चालू होतं आणि हे महामेळावा यासाठी आहे, याचा एकच उद्देश आहे की बा याच्यात जे दूरदूरून येतात, दूरदूरून म्हणजे 2 राज्य जसं की मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यातून जेव्हा हे लोक येतात त्यांच्याकडून हे पॉसिबल नाही किंवा हे रोज किंवा दर वर्षात 2-4 वेळाच येऊ शकतात, म्हणून यांनी एक वेळा तरी आपापल्या सोयरिकांना भेट घ्यावं यासाठी ते महामेळावा असते। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। आमदार हरीश पिंपळे यांच्या वक्तव्याने भाजपमध्ये माजली खळबळ। योगींच्या सभेतील जाहीर भाषणाची तपासणी झाली सुरू। राज्यात डबल इंजिन सरकार महत्वाचे, विजय अग्रवाल यांनी वाटले अकोला विकासाचे संकल्पपत्र। हरीशभाई आलिमचंदानी ठरणार लालाजींचे मानसपुत्र। मतदारांशी आत्मीयतेने संवाद, प्रचार झाला सुरू। वंचित नेते प्रकाश आंबेडकरांचे हात बळकट करण्याची गरज व्यक्त। अकोट येथे वंचित उमेदवार दीपक बोडखेंचे प्रचार कार्यालय सुरू। परवानाधारकांकडून बंदुकी केल्या जप्त। भयमुक्त वातावरणात निवडणूक करण्याची तयारी सुरू। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।